जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। बांदा महाराष्ट्र स्वाभिमान तर्फे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सत्ताधाऱ्यांचे अपयश तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले। बांदा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सभापतींच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बांदा स्वाभिमान तर्फे आमदार नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला। तसेच आमदार नितेश राणे यांच्या हस्ते समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, शिक्षण व आरोग्य सभापती अनिशा दळवी, महिला बाल कल्याण सभापती पल्लवी राऊळ, सावंतवाडी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, उपसभापती संदीप नेमळेकर आदींचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी शिक्षण सभापती प्रमोद कामत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, मनीष दळवी, बांदा शहर अध्यक्ष जावेद खतीब, अक्रम खान, गुरुनाथ पेडणेकर, शर्वाणी गावकर आदी स्वाभिमान पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सभापतींना शुभेच्छा देण्यासाठी आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे। आमच्या सन्माननीय प्रमोद कामतजींचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की नितेशजी आपण 4 तारखेला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या बांद्यामध्ये येत आहात, म्हणून आमची इच्छा आहे की नवीन जे सभापती जे जाहीर झालेले आहेत त्यांच्या आपण सर्वजणांनी सत्कार करावा असं कामतजींनी इच्छा व्यक्त केली आणि त्यामुळे मी आवर्जून आपल्या इथे आज उपस्थित आहे। कामतजींनी या सत्काराचा आग्रह धरला आणि जिल्ह्यातला पहिला सत्कारचा मान आज बांद्याला मिळालेला आहे आणि तो पण आमच्या जिल्हा बँकेच्या एका संचालकांनी मागून घेतलेला आहे। याच्यामध्ये एक खासियत आहे, जिल्हा बँकेचे संचालक किंवा जिल्हा बँक कुठलंही काम नफा तोट्याशिवाय करत नाही, हेही गोष्टी आम्हाला ठाऊक असल्यामुळे आणि सत्कार झाल्यानंतर ते स्वतःच्या हाताने प्रत्येकाला पेढा देत होते आणि बोलत होते की ह्या पेढा खाल्ल्यानंतर चांगलं काम होतं, म्हणून मी कामतजींना विनंती करेन हे पेढे फक्त महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्याच लोकांना तुम्ही खायला द्या। आज सिंधुदुर्गच्या राजकारणामध्ये एक वेगळा संदेश देऊन गेलेला आहे। खरं म्हटलं हा जो काही सत्कार आपण आज जो आमच्या माध्यमातून झालाय तो एका व्यक्तीचा सत्कार नाहीये, पण प्रामाणिक निष्ठा आणि राणे साहेबांच्या नेतृत्वावर प्रेम करणाऱ्या गुण असलेल्या कार्यकर्त्यांचा झालेला आहे असं मी स्वीकार मानतो। कार्यकर्ते प्रामाणिक पद्धतीने राणे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आले, निष्ठा ठेवत आले, म्हणून राणे साहेबांनी आज त्यांना सभापती आणि अध्यक्ष पदाची जबाबदारी आज दिलेली आहे। आज ही आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नेमणुका करत असताना जो आम्हाला अनुभव आला तो अन्य पक्षांना आला का हा खरं म्हणलं तर विचार करण्याची विषय आहे। आमचे पत्रकार मित्र इथे आहेत, जिल्ह्याच्या राजकारणाचा अंदाज घेत असताना राणे साहेबांच्या जेव्हा सभापती आणि अध्यक्ष पद निवड होत होती तेव्हा आमच्या 28 मधल्या कुठल्याही सदस्यांनी आम्ही कुठल्या कागदावर सही करतोय, कुठल्या कागदावर आपलं नाव लिहितोय असा कुठलाही प्रश्न न विचारता राणे साहेबांना आम्ही सगळ्या जणांनी अधिकार दिलाय, म्हणून ते जेही नावं जाहीर करतील ते आम्हाला मान्य असतील असं मानणारे आणि विचार करणारे आमचे कार्यकर्ते आहेत, म्हणून आम्ही खरंच मनापासून स्वतःला नशीबवान समजतो। असे प्रेम करणारे निष्ठावान कार्यकर्ते आज सत्तेमध्ये असलेल्या पक्षांना तरी मिळाले आहेत का हा खरं म्हटलं तर विचारण्याचा प्रश्न आहे। आज बीजेपी शिवसेनेची सत्ता केंद्र आणि राज्यात आहे। आज सभापतीच्या निवडणूक जेव्हा झाली तेव्हा आपल्याला 28 मतं म्हणजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या लोकांना 28 मतं पडली आणि शिवसेना भाजपचे 2 मतं फुटून त्यांना 20 मतं पडलेली आहेत। अध्यक्षाची जी काल निवडणूक झाली तिथं समोरच्या लोकांनी आम्हाला बिनविरोध देऊन टाकलं, कारण का त्यांना माहिती आहे ते इज्जत जाण्यापेक्षा बिनविरोध दिला तर आम्हालाही सोपं पडेल, म्हणून त्यांनी ते झाकली मूठ 6 लाखाची ठेवलेली आहे। ह्या गोष्टीवर असं आपण निश्चितपणे तरी समजू शकतो
एक भक्कम नेतृत्व राणे साहेबांचं आमच्याकडे असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये विरोधी पक्षामध्ये असताना पण सत्तेमध्ये नसताना पण आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या सदस्यांना राणे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास वाटतो की आमच्या जिल्ह्याच्या जनतेचा विकास करायचा असेल, आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या मतदारांचा विकास करायचा असेल तर राणे साहेबांच्या नेतृत्वाशिवाय आम्हाला पर्याय नाही असे समजणारे विचार करणारे कार्यकर्ते आमच्या बरोबर असल्यामुळे आज आम्ही सिंधुदुर्गाचं नाव किंवा सिंधुदुर्गाच्या राजकारणाचं नाव आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यांमध्ये घेतलं जातं. 2004ला जो पक्षांतर कायद्यामध्ये जो बदल झाला तो राणे साहेबांच्या आग्रहामुळे झाला. म्हणून आमच्याकडे प्रिन्सिपल असल्यामुळे त्यांच्या शाळेचे विद्यार्थी कधीच नापास झाले हे त्या लोकांना माहिती. अहो, राणे साहेबांबरोबर आम्ही सगळे वकिलांबरोबर जेव्हा बसलेलो की बाबा हे असा गटाचा विषय झालेला आपण कसं काय करायचं, ते वकील ऐकत होते आणि राणे साहेब बोलत होते अशी परिस्थिती होती. म्हणजे वकिलांची नेमकी डिग्री कुठली आहे हे आम्हाला तपासण्याची गरज म्हटलं तर वेळ आहे. म्हणून खूप काही गोष्टी भाष्य करायचा प्रयत्न केला. काँग्रेसचे सदस्य होते, अन्य लोकांचे सदस्य होते. म्हटलं तर जिल्हा काँग्रेसची अवस्था, त्यांच्यावर हसायचं का रडायचं हे अजूनपर्यंत आम्हाला लोकांना माहित नाही. म्हणून मी तांत्रिक पद्धतीने काँग्रेसमध्ये असल्यामुळे 19 पर्यंत त्यांच्यावर हसायलाच नाही, नंतर मी रडू त्याच्यावर. पण त्या विचाराने एवढं माहित नाही की जिल्हा काँग्रेसचं अस्तित्व जे राणे साहेबांमुळे होतं. महाराष्ट्रामध्ये एकमेव जिल्हा काँग्रेस ज्यांनी जिल्हा परिषद जिंकली, त्या जिल्हा काँग्रेसची आज काय अवस्था झालेली आहे खरं म्हटलं तर पूर्ण सिंधुदुर्ग बघतोय. एक आदर्श जिल्हा काँग्रेस म्हणून या सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस प्रदेश काँग्रेसमध्ये ओळखलं जायचं. कणकवलीची जी हल्लीची जी निवडणूक झाली नगरपंचायती, त्याच्यामध्ये जे आमचे जे काही निवडणुकीचे निकाल आल्यानंतर एका बाजूला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे 11 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतात आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होतं. ह्याच्यावरूनच राणे साहेबांची ताकद काढल्यानंतर जिल्हा काँग्रेसची काय अवस्था होऊ शकते हे जरा त्यांच्या नेत्या मंडळींनी बघितलं पाहिजे. उगाच पत्रकार परिषदेमध्ये 4 वाक्य बोलले तर काय मग आपण काय मोठे होत नाही. म्हणजे आपली ओळख काय असणार, म्हणजे कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणून, सभापती म्हणून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण जे लोकांसमोर काम करतोय तीच आपल्या पक्षाची ओळख असणार आहे. जे लोकांची सेवा करतोय तेच आपल्या पक्षाचे चिन्ह असणार आहे. ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये आपण परिवर्तन करणार आहोत तीच लोक आपले उद्या मतदान करणार. आपल्याला पारंपरिक मतदानाचा ढाचा तोडून आपल्याला बाहेर निघून लोकांना मतदान करायला प्रवृत्त करायचं. या गोष्टी एवढ्या सोप्या नाही आहेत बांधवांना, तुम्ही माझे सहकारी आहे. आज त्याचा आपण सत्कार समारंभाच्या निमित्ताने जमा होत असताना, गोळा होत असताना, आपण ही पुढची दिशा ठरवत असताना आपण विचार केला पाहिजे की आज आपण पुढच्या 8-9 महिन्याचं नियोजन आपण कसं करणार आहोत, लोकांपर्यंत कसं पोहोचणार आहोत. राणे साहेबांच्या सभा घेणं सोपं आहे. राणे साहेबांना ऐकण्यासाठी राज्यातल्या देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला माणूस तिथे उपस्थित राहू शकतो किंवा राहतो. पण ते जमलेल्या लोकांचं परिवर्तन मतदानामध्ये कसं होऊ शकतं यासाठी मला वाटतं आपली धावपळ असली पाहिजे आणि आपले प्रयत्न असले पाहिजे. आपल्या आता हल्लीच्या राजकारणामध्ये किंवा सिंधुदुर्गातील तरी राजकारणामध्ये व्यक्ती द्वेष ह्याच्यावरूनच गेले 4.5-5 वर्ष खरं म्हटलं तर सिंधुदुर्गाची वाया केली. राणे साहेबांच्या विरुद्ध किंवा राणे साहेबांच्या अवतीभोवतीच आपलं राजकारण कसं करायचं त्याच्यामुळे आपल्या सिंधुदुर्गाच्या विकासाला गेली 5.5 वर्ष खरं म्हटलं तर त्याला गती आलेली नाही. आज जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा विधानसभा किंवा सरकारकडून येणारी जी निधी आहे त्याचा थोडा आपण हिशोब घेतला किंवा आपण माहिती घ्यायली, पत्रकार मित्रांनी काही मुद्दाम त्याचा अभ्यास केला तर 2014 पासून 19 पर्यंत येणारी निधी नेमकं किती होती आणि कशी आली. पंचायत समिती प्रत्येक सदस्याला 50,000चा निधी भेटतो. आता 50,000 मध्ये नेमका महिन्याचं मोबाईल बिल तरी तो सदस्य भरू शकतो का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेमध्ये गेली 3.5-4 वर्ष पाणी
गेली 3.5-4 वर्ष जिल्हा परिषदेच्या पाणी टंचाईच्या पाणी विभागाला या राज्य सरकारने 1 रुपया दिलेला नाहीये. बांधवाला 1 रुपया दिलेला नाही. जिल्हा परिषदेमध्ये येणारी निधीची जर अंदाज घेतलं पाहिजे आपल्या सभापतीच्या सगळ्या सदस्याने. आज राज्य सरकारचं पूर्ण दुर्लक्ष जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहे. ग्रामपंचायतीला सगळे अधिकार द्यायला बोलतात आणि घर परवाने आणि सगळे अधिकार मग तहसीलदार आणि तलाठीकडे घेऊन ठेवतात आणि ते ग्रामपंचायतीला पुरा ढगडग करून टाकतात. पण असे असंख्य विषय आहेत जे विषय घेऊन आज आपण सरकारच्या म्हणजे लोकांच्या समोर जाऊ शकतो. अहो साधा या ऑनलाईनच्या त्रासमुळे आज सामान्य लोकांना हे योजना असेल किंवा घर परवाने असतील किंवा वेगवेगळे साधे डॉक्युमेंट आज लोकांना मिळत नाही. लोक त्या तहसीलदार आणि तलाठी कार्यालयामध्ये गेल्यानंतर वर्षाचे 8 महिन्यानंतर हे सगळे तलाठी अधिकारी खरं म्हणतो ओरसला ट्रेनिंगसाठी बसले असतात. त्याच्या खात्यामध्ये पुढे तिथे उपस्थित नसतो. पण या सगळ्या विषयाला घेऊन आपल्या खरं म्हटलं तर आपण लोकांच्या समोर जायचं. एक तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला राज्य सरकार, केंद्र सरकार आणि हे जे काय आज आपल्या जिल्ह्याची जी अधोगती झाली आहे, आपला विभाग हे आपल्या लोकांच्या समोर कसा जाऊ शकतो याबद्दल आपण विचार केला पाहिजे. कोणाबरोबरही वैयक्तिक टीका किंवा कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य करणं आणि चर्चा करणं हे मुळामध्ये आपल्याला सोडून गेलं पाहिजे. दीपक केसरकर हे पालकमंत्री, मंत्री, आमदार म्हणून आपण त्याला टीका केली पाहिजे. व्यक्ती म्हणून त्याच्याबद्दल काही बोललं नाही पाहिजे. हे सर्वात पहिलं माझं आपल्याला मत आणि आपल्याला सूचना. वैयक्तिक संबंध आमचेही चांगले आहेत, माझेही स्वतःही चांगले. आता हल्लीमध्ये ते आजोबा झाले, मी फोन केला त्यांना अभिनंदन केलं की साहेब तुम्हाला अभिनंदन करतो, तुमच्या घरात गोड बातम्या आहेत. धन्यवाद केलं, फोन ठेवला, चांगली गोष्ट आहे. असे नातं, असे संबंध वैयक्तिक दृष्ट्या आपण सगळ्या जणांनी जोपासले पाहिजे. आपले काही लोक जोपासतात फक्त आमच्या समोर बोलत नाही, ह्याही गोष्टी आम्हाला लोकांना माहिती. पण आता आम्ही पण त्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. त्या 2014ला चुका केल्या, आता आम्ही 19ला करणार नाही. आणि कधी कधी विरोधकाची चर्चा केल्यानंतर आपलेही लोक कितींदा फोन करतात हेही कळतं. पण त्याचाही दुसरा फायदा आपल्या लोकांना. पण वैयक्तिक टीका आणि वैयक्तिक कुणाच्याही आयुष्यावर भाष्य करणं हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वात प्रथम टाळलं. धोरणात्मक सरकारचा विषय, जिल्हा परिषद, निधी, सरकार लोकांवर अगर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होत असेल तर सर्वात पहिलं जाऊन आपण त्या पद्धतीने आपण भाष्य केलं पाहिजे आणि विरोध केला. लोकांना वाटलं पाहिजे हे वैयक्तिक राग काढत नाहीये, वैयक्तिक टिप्पण्या देत नाहीये, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोट ठेवत नाहीये, पण आमच्यावर अन्याय होत आहे म्हणून हे सगळे कार्यकर्ते आमच्यासाठी लढत आहेत अशी भावना लोकांमध्ये तयार झाली पाहिजे. म्हणून त्याच पद्धतीची भावना आणि त्याच पद्धतीची रणनीती आपण पुढच्या 60 महिन्यामध्ये आपण सगळ्या जणांना तयार करायची. जे आज आपण पक्ष स्थापनेनंतर जो काही प्रवास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने चालू ठेवलाय, त्यानंतर आता हे सगळे बदल होत असताना आता आपण निवडणुकीच्या जवळ आलेलो आहोत. लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आपल्यासाठी फार महत्वाची आहे. त्याबद्दल आपण निश्चित पद्धतीने वेगळ्या व्यासपीठाच्या निमित्ताने चर्चा करू. पण आजची जी ही सभा, आजचं जे काय आपण एक कार्यक्रम, नवीन सभापतींना आपण त्यांचा सत्कार करण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहे. हे लोकांनी जेवढं नाचायचं होतं, जेवढं काही पळापळी करायचं होतं, जिथे जिथे टीका आणि जिथे जिथे वैयक्तिक देश दाखवायचं होता, ते सगळे संपून आता 2019 आलाय. आता हा वर्ष परिवर्तनाचा वर्ष आहे. आपण एक विचार केला पाहिजे, जसा संजूने आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की मी परत विनंती करून पण मी सावंतवाडी मतदारसंघाच्या आपल्या इकडे का लक्ष देत नाही, 10% पण का देत नाही. कारण तर लोकांना, जनतेला जाणीव झाली पाहिजे की कणकवली मतदारसंघामध्ये राणे साहेबांच्या विचाराचा आमदार निवडून आला तर तिथे बघा किती विकास होतोय. म्हणून 19ला हे दोन्ही मतदारसंघ आम्ही राणे साहेबांच्याच विचाराचा आमदार देऊ. थोडं तरी जनतेला चिमटा लागला पाहिजे. नाहीतर इथे पण आम्ही काम करणार, तिथे पण करणार, तर मग हे जे इकडचे स्थानिक आमदार आमच्या नावाने मजा मारतील. म्हणून तर कुठलंही आंदोलन होतं ते काही पहिले जात नाही, आमचेच लोक जातात, प्रश्न सोडवतात, निघून जातात आणि मग ते नंतर येतात की आम्ही सोडव बोलवण्याचं. थोडं राजकारणाचा पण भाग आपल्या लोकांनी, काही लोकांनी शिकलं पाहिजे. क्रिकेटमध्ये पिचवर टिकायचं असेल, 100 मारायचं असेल तर प्रत्येक बॉल खेळायचा नसतो, काही बॉल सोडायचे असतात आणि तरच आपली विकेट राहते. प्रत्येक बॉल खेळायला जातो तर कधी कधी
त्यांचे पण थोडे चेहरे लोकांना बघून दे, त्यांची पण ताकद कळून दे, त्यांची पण काय क्षमता आहे असं कळून दे. नाहीतर प्रत्येक प्रश्न निलेश साहेब आणि राणे साहेब सोडवत असतील तर मग हे बाकीचे लाल दिवे लावून नेमकं ह्या जिल्ह्यामध्ये का फिरतायत हा पण प्रश्न जनतेला जरा त्यांना विचारू. आणि 19ला तर आपली सत्ता परत येते तेव्हा शिकू कसं सत्ताधाऱ्यांनी वागायचे असते तेव्हा दाखवू. पण आता 60 महिने यांची परीक्षा खरं म्हणजे लोकांनी दाखवून घेऊन दे आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम, लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम आपले वेगवेगळे पदाधिकारी आहेत, वेगवेगळे जे सदस्य आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तुम्ही लोक 19चा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आमदार आणि खासदार निवडून येईपर्यंत आपली जबाबदारी संपली नाहीये हेच पदाधिकारी, सदस्य, जिल्हा परिषद सभापतींनी समजून घ्या. इकडचा आजपासूनचा प्रत्येक दिवस हा आपला पक्ष वाढीसाठी आपण कसा वापरू शकतो ह्या दृष्टिकोनातून आपण लोकांनी काम करावं एवढीच अपेक्षा ह्या निमित्ताने मी व्यक्त करेन. जास्त आपला वेळ घेणार नाही. खरं म्हटलं तर एक हॉलची पण ओपनिंग आहे आणि नंतर वैभवणीच्या दिशेने जायचं आहे. पण तरी पण प्रमोद कामतजींना मी मनापासून त्यांचा धन्यवाद दे. ते चांगला कार्यक्रम, चांगला उपक्रम त्यांनी सुरुवात म्हणजे इथे घेतला आणि सभापतींचा सत्काराच्या निमित्ताने एक चांगली सुरुवात त्यांना करण्यासाठी त्यांनी संधी दिली. कामतजींना सांगेल की अशा तुम्ही सतत या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढे येत जा. तुम्हीच सगळे न बोलता लोकांना पैसे वाटायला लागले तर बाकीचे पैसे वाचतील याबद्दल काही लोकांच्या खाली होऊन दे. पण तुम्हालाही समाधान वाटतं का नाही समाधान वाटतं? तुम्ही पण विचार करा ना. सगळे लोक, सगळी गर्दी तुमच्याकडेच पैसे मागायला काय आणि समोरच्या व्यक्ती नाव पण नाही सांगत कोणाकडून येत. या गोष्टीची थोडा तरी अभ्यास करा आणि कार्यकर्ता म्हणून जिथे योग्य आहे त्याच व्यक्तीला ताकद द्या. पक्ष जिथे वाढेल तिथेच त्याला समर्थन द्या आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जो काम करेल त्यांनी पुढे यावं अशा दृष्टिकोनातून आपण स्वाभिमान पक्ष आपण इथे वाढवूया असं मी या निमित्ताने नमूद करेन. तर नितेश राणे साहेब या कणकवली मतदारसंघासाठी काय काय करतात त्या मी या मतदारसंघातील सर्वच कार्यकर्ते किंवा सर्व लोक वाचत असतात. तसंच 10% काम सुद्धा या मतदारसंघात होत नाही. त्याच्यामुळे नाना पाटेकरांना दत्तक घेण्यापेक्षा आमचा हा जो मतदारसंघ आहे याच्यावर नितेश राणे साहेब तुम्ही जरा लक्ष द्या. सावंतवाडी शहरातली लोकसंख्या साहेब जवळजवळ 30,000च्या घरात आहे. पण एक सिनेमा थिएटर सुद्धा तिथं नाही आणि तुमच्या देवगडमध्ये सुद्धा थिएटर आहे, कणकवलीत थिएटर जे होतं ते बंद आहे. त्याच्यामुळे इकडच्या लोकांना एक तर कणकवलीत जावं लागतं नाही तर गोव्यात जावं लागतं. कुठचंही मनोरंजनाचं एक साधन पण नाही. जे मनोरंजन होते सावंतवाडी ज्या गप्पा मारल्या त्या सुद्धा पूर्ण झालं. त्याच्यामुळे सावंतवाडीच्या तालुकाध्यक्ष यांच्याकडे तुम्हाला विनंती करतो ज्या पद्धतीने कणकवली मतदारसंघात तुम्ही आता महोत्सव सुद्धा भरवता. आंतरराष्ट्रीय सर्व पुरस्कार येथील देवगडमध्ये, कणकवलीमध्ये अजय अतुल येत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही मतदारसंघाचं नाव तुम्ही महाराष्ट्रात कणकवलीमध्ये पोहोचवताय. त्यासाठी 10% साहेब त्यावर लक्ष द्या. कारण हा मतदारसंघ असं मला वाटतं विकासापासून आणि सगळ्याच गोष्टीपासून मनोरंजनाच्या गोष्टीपासून सुद्धा लांब गेलं. निलेश राणे साहेब एक बोर्ड भरवतात. त्याच्यानंतर या मतदारसंघात असे पुढची असं एक मोठं काम होत नाहीये तेव्हा तुम्ही खात्री आहे एवढ्या लोकांच्या साक्षीने आम्ही तुम्हाला विनंती करतो की परत 7 ते 8 वेळा सांगितलं की तुम्ही लक्ष द्या. खरोखरच तुम्ही लक्ष द्या अशी बांधेश्वरी प्रार्थना करतो आणि सर्व जे नवनिर्वाचित सभापती आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो. सत्काराचा कार्यक्रम याच्यासाठी ठेवला की नितेशजी साहेब येत आहेत आणि त्याची संधी आपण आपल्या कार्यकर्त्यांनी उचलायची आहे आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर आपण करून आपल्या बांधेवर्षांचा आपण पेढा सत्काराचा पेढा दिला. हा बांधेश्वर भूमिकांचा प्रसादाचा पेढा म्हणून आम्ही त्यांना दिलेला आहे. त्यांच्या हातून जास्तीत जास्त जिल्ह्याची चांगली विकास कामं हो साहेबांनी विश्वास टाकून ज्यांना पदे दिलेले आहे ते जास्तीत जास्त चांगलं काम हे आपल्या स्वाभिमान पक्षाचं आणि आपल्या पदाचं त्यांच्या लोकांच्या तळागाळापर्यंत जाईल असे ते काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. आम्हाला नुसतं
मी साहेबांना एकच सांगेन की फक्त स्वाभिमानचे कार्यकर्ते जेव्हा पूर्वी आम्ही काँग्रेसमध्ये होतो साहेबांबरोबर काम केलं. मी 1985 सालापासूनचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. साहेबांबरोबर आपण काँग्रेसमध्ये पण काम केलं आणि आता स्वाभिमानमध्ये पण आहोत. तर इथला साहेबांचा कार्यकर्ता हा फक्त निवडणुकीपुरती जात नाही, निवडणुकीपुरती फक्त काम करत नाही, तर तो काम कायम ठेवून आपलं जिथे जिथे गरज लागेल, जिथे जिथे प्रसंग पडेल. आजच्या पेपरमध्ये पण साहेबांचं आहे की नुसता विकास असं नाही, विकास करताना सुद्धा जे आपल्या प्रसंगाला पडतात, आता पेपरवर भारतभर जे प्रसंगाला पडतात, प्रसंगाला धावून येतात, त्यांची तुम्ही आठवण ठेवा. हे लोकांनी आठवण ठेवायची आहे. कारण स्वाभिमानजी म्हणा की आपल्या साहेबांबरोबर असलेले कार्यकर्ते हे प्रत्येक आपल्या प्रसंगाला धावत असतात. फक्त आठवणी लोकांनी ठेवायची आहे की प्रसंगाला पडण्याला कोण धावतो आणि फक्त गोड बोला आणि गोड फक्त गोष्टी सांगून कोण मतं मागतो. फक्त मतापुरती जाऊन आणि गोड बोलून 5 कोटी 10 कोटी 100 कोटी सांगणारे आपल्या स्वाभिमानचे कार्यकर्ते नाही, याचे लोकांनी पण जाणून ठेवले पाहिजे. आम्ही फक्त इथं मी भाषण करतो की आम्ही सांगतो आम्हाला कुठं प्रमोशनची किंवा ह्याची गरज आहे म्हणून सांगत नाही. तर स्वाभिमानचा एक तळमळीचा कार्यक्रम मी सांगतो की प्रत्येक जण आपापल्या परिणाम इथे स्वाभिमानचे पक्ष कार्यकर्ते काम करत आहे. फक्त आम्हाला एवढीच तुमचा आशीर्वाद पाहिजे की तुम्ही इथे येता, आम्हाला बरे मिळते. तुम्ही इथं आलात, नितेशजी साहेब आले, निलेशजी साहेब आले, दादा आले, येताना वाटेत थांबतात, हात मारतात, समाजकीचा आशीर्वाद देतात, समाजकी देतात. हेच सगळ्यांना खूप आहे. तोच आमचा पुढच्या येणाऱ्या जेवण्यापर्यंतची ऊर्जा आहे. अशीच तुमचा आशीर्वाद तुमचा निलेशजी साहेबांचा, दादांचा आमच्या कार्यकर्त्यावर राहू द्या असं आपल्याला विनंती करतो. परत एकदा सगळ्यांना नमस्कार करतो. आपण जो सत्कार केला साहेबांचं असते, त्या सत्काराला अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण साहेबांच्या हस्ते कौतुक होणं, साहेबांनी कौतुक करावं किंवा साहेबांनी असा सत्कार करावा आमच्यासाठी मोठा असतो. साहेबांच्या हस्ते झाल्यावर माझा पहिलाच सत्कार आहे. माझ्यासाठी खूप प्रेरणा देणारा आहे, मला खूप ऊर्जा देणार आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. मागील 2012 ते 2017 मध्ये सलग 5 वर्ष काम करण्याची संधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नानाराव राणे साहेब यांनी मला दिली. आणि त्या संधीचा उपयोग संपूर्ण जिल्ह्याला कशा प्रकारे होईल याच्यासाठी समाजातील ज्या समाजापासून निवडून आलो की त्यांच्यामुळे मी निवडून आलो त्या माझ्या मतदारसंघासाठी बरोबर जिल्ह्यातील लोकांना कशा प्रकारे न्याय देणार त्या ह्याचंच काम केलं. आणि निश्चितपणे मला सांगताना अभिमान वाटतो की माझ्या पक्षाला अभिप्रेत असं मी काम करू शकलो, याचा सार्थ अभिमान आजच्या दिनी मला निश्चित वाटतो. म्हणूनच पुन्हा एकदा 2017 मध्ये जेव्हा पुन्हा निवडणुका आल्या त्यावेळी पक्षाकडे मी इच्छा दर्शवली की मी इच्छुक आहे निवडणूक लढवण्यासाठी. आदरणीय मला राणे परवाने माझा विश्वास दाखवला, मला तिकीट दिलं, पण त्याहीपेक्षा मला मोठा धीर आणि माझ्या सदैव पाठीशी आमचे नेते आमदार नितेशजी राणे साहेब यांनी सांगितलं की अंकुशजी तुम्हाला आम्ही तिकीट देतो पण तुम्ही निवडून सुद्धा आलं पाहिजे. आणि साहेबांनी तो माझ्यावर विश्वास दाखविला. माझा दोडामार्ग तालुका सोडून सुद्धा ओरोस सारख्या मुख्यालयातून निवडून आल्याचं भाग्य मला लाभलं. हे सर्व श्रेय राणे परिवार आणि माझ्या पक्षाला जातं. 26 वर्षांनी राणे साहेबांनी जे नेतृत्व एका स्त्रीच्या हातात दिलेलं आहे शिक्षण आणि आरोग्य खात्याचं, यात तर त्यांचा दूरदृष्टीपणाचा एक उत्तम उदाहरण देता येईल की त्यांनी आता साहेबांनी म्हटलं तसं पेशंटची नाडी ओळखली तशी आता त्यांनी जनतेची नाडी सुद्धा ओळखलेली आहे. त्यामुळे जनतेला काय हवंय, जनसामान्यात पोहोचून त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचा अप्रोच इतका आहे की कुठेही गेलात, साहेबांचा अप्रोच असा आहे की कुठेही गेलात तरी ते कुठे पोहोचलेले नाही असा भाग तुम्हाला मिळणारच नाही. तर तसा जनसामान्यांना काय हवंय आणि आपण कुठपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचतोय आणि काय आपण त्यांना चांगलं देऊ शकतो याचा नेहमीच विचार करणारे असे आपले नितेशजी राणे साहेब. तर त्यांचे पहिल्यांदा सर्वप्रथम आभार की त्यांनी मला हे पद देऊन मला भूषवलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी उत्तम काम करण्याचा आणि आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात आपल्या भागाला किंवा आपल्या जिल्ह्याचं नाव कसं पुढे जाईल आणि भरीव कामगिरी कशी मला करता येईल याच्यावरच माझा भर राहील. मी प्रथमतः मानदार नेते आभार मानतो कारण आमचा पॉलिटिकल सदस्यांनी सत्कार करण्याबद्दल मी माझे भाग्य समजतो की साहेब
वाटते समजतो आणि पुढील वाटते सर्वांना शुभेच्छा देतो. आज सर्व या ठिकाणी स्वतःला भाग्यवान समजेल की नितेश राणे साहेबांच्या हस्ते माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा या ठिकाणी सत्कार होतो. आणि या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेल की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पंचायत समितीचं तिकीट देऊन या ठिकाणी उपसभापती पदापर्यंत हा स्वाभिमान पक्ष या ठिकाणी बोलू शकतो आणि यापर्यंत मला दिल्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व माझ्या तालुक्याच्या आणि खास करून राणेकुटे या ठिकाणी मी आभारी आहे. आज जी माझ्या पक्षाने उपसभापती म्हणून जी जबाबदारी सोपवलेली आहे त्या पदाला या ठिकाणी मी माझ्या सर्व तालुक्यातील स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सर्व तालुकाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन स्वाभिमान पक्षाचा आलेख कसा उंचावेल याकडे सर्व पदाधिकारी लक्ष देऊन आम्ही सर्वोत्तम कामे करून या ठिकाणी स्वाभिमान पक्षाला चांगलं यश देण्याचं निश्चित प्रयत्न करू. पुन्हा एकदा